नमस्कार. स्पंदन आयुर्वेद पंचकर्म आणि औषधालय या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अपामार्ग बीज याबद्दल जाणून घेणार आहोत. साध्या मराठी भाषेत याला आघाडा असेही म्हणतात. सर्वांनी बघितलेलाही असेल. पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये दोन्ही बाजूला रस्त्याच्या आघाड्याचे रूप आपल्याला दिसतात. हे आहे अपामार्ग बीजचं पावडर. ठीक आहे. सर्वसाधारणपणे याचा उपयोग होतो वजन कमी करण्यासाठी, कफ आणि सर्दीवर हे अतिशय गुणकारी आहे. लघवीच्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा हे फार महत्त्वाचं आहे. याच्याने पचनक्रिया पण सुधारते. पण मुख्यतः आपण याचा उपयोग करणार आहोत वजन कमी करण्यासाठी. कसा केला जातो याचा उपयोग हे आपण समजून घेऊया. साधारण 1 ते 2 ग्राम अपामार्गाच्या बियांचं चूर्ण हे आपण कुठल्याही प्रकारची खीर, बिना साखरेची किंवा कमी साखरेची, किंवा मूग डाळीचं सूप किंवा मग तांदूळाची पेस्ट यामध्ये एवढ्या मात्रेमध्ये टाकून हे आपल्याला रोज संध्याकाळी जेवणाच्या ऐवजी घ्यायचे आहे. ह्याच्याने आपल्याला जास्तीची जी भूक लागते ती नियंत्रित राहते. गोड खाण्याची इच्छा हळूहळू कमी होते. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला जेवण बंद करायचं. हळूहळू स्टेडीली वेट लॉसला हे मदत करणार आहे आणि अशक्तपणाचा कवा याच्याने येत नाही. या प्रकारे आज आपण जाणून घेतलं आहे अपामार्गच्या बियांचं चूर्ण. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.